मी स्वागत करतो। महाराष्ट्रामध्ये ज्या बसस्थानकानं स्वच्छ बसस्थानक स्पर्धेमध्ये 5 लाखाचं बक्षीस मिळवलेलं आहे, बरोबर आहे। हे केवळ आपल्या सर्व प्रवाशांच्या सहकार्यानं, सर्व कर्मचाऱ्यांच्या योगदानामुळे, बरोबर। आणि म्हणून आपला परिसर कसा स्वच्छ ठेवला पाहिजे, स्वच्छतेला किती महत्व आहे, बरोबर आहे, हे जाणण्यासाठी आम्ही या सटाणा परिसरामध्ये सटाणा नगर परिषद वतीनं हा कार्यक्रम सादर करत आहोत। मंडळी, संत गाडगेबाबा राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी उभ्या महाराष्ट्राला स्वच्छतेचा संदेश दिला, तर त्यांच्या आशीर्वाद आपण घेऊया, या कामाला सुरुवात करूया। प्रथमतः या सटाणा बसस्थानक माननीय आगार प्रमुख आहेर साहेब, माननीय वाहतूक नियंत्रक माननीय गोसावी साहेब, माननीय सहाय्यक वाहतूक नियंत्रक माननीय अधीक्षक माननीय कांबळे साहेब आणि सर्व चालक या सर्वांचं या ठिकाणी नगर परिषद सटाण्याच्या वतीने मी स्वागत करतो आणि कार्यक्रमाला सुरुवात करतो। संत तुकडोजी गाडगेबाबांचा आशीर्वाद कार्याला, संत तुकडोजी गाडगेबाबांचा आशीर्वाद कार्याला ही आली स्वच्छता मोहीम गावाला, हे आली स्वच्छता मोहीम गावाला, हे आली स्वच्छता मोहीम सटाण्याला। फिरली सारे करू समाधान, गाव करूया स्वच्छ छान, फिरली सारे करू समाधान, गाव करूया स्वच्छ छान। रस्ते झाडू गल्ली झाडू पात करू पाण्याला, रस्ते झाडू गल्ली झाडू पात करू पाण्याला, ही आली स्वच्छता मोहीम गावाला, ही आली स्वच्छता मोहीम गावाला, ही आली स्वच्छता मोहीम सटाण्याला। आता स्वच्छता मोहीम आली, स्वच्छता मोहीम आली म्हणजे कुणाला 4,000 रुपये द्यायचे नाही, कुणाला कोर्टाचं आम्ही राहायचं नाही, त्याची पावती फाडायची नाही। कसं आहे, आजपर्यंत सरकारनं आम्हाला 16.5 रुपये लिटर अखेर दिलं, रेशन दुकानामध्ये 5 रुपये किलो गहू, 6 रुपये किलो तांदूळ दिला, दारिद्र्य कार्ड असतं तर घरकुल दिलं, सरकारी दवाखान्यात जर 5 रुपयाचा केस पेपर फाडला पुरा तो होऊन गेला, इष्टीतलं पडला, छपार पेटलं, 65 वर्षाचा झाला, गोरगबालवाडीला आलं, मराठी शाळेत गेलं, पूर्वड केलं, सरकारी योगदान कशासाठी जगतं या। आता एसटी मध्ये 55 वर्षाच्या ज्येष्ठ नागरिकांना एसटीचा प्रवास मोफत केला, महिलांना सर्व महिलांना एसटी मध्ये प्रवासात 50% सवलत दिली। सरकार आमच्यासाठी एवढं प्रयत्न करतंय, ही पटलं की ज्या वेळेला सरकार आमच्याला देते आणि सरकार आम्हाला काय म्हणतंय, दात घासा, ओळ करा, घर अंगण परिसर स्वच्छ ठेवा, झाडं लावा, पाणी अडवा, पाणी देवा, 0 ते 6 वयोगटातल्या मुलांना उपोषणापासून लांब ठेवा आणि 6 ते 14 वयोगटातल्या मुलांना शाळेत पाठवा, शाळेला पाठवा। आणि सरकार आमच्यासाठी एवढं प्रयत्न करतं हे आम्हाला पटलंय। पण आपण ज्या परिसरामध्ये आता जमलेलो आहोत, बघा सटाणा बसस्थानकचा परिसर आहे, किती स्वच्छ आणि सुंदर आहे, बरोबर आहे। आपलं घर स्वच्छ करायचं म्हटल्यानंतर आपण कधी टाळाटाळ करतो, बरोबर आहे। मग स्वच्छता जर नसेल तर त्या ठिकाणी कोणी माणूस सुद्धा येत नाही, हे कसं वाटतं। पण या बसस्थानकातल्या सगळ्या अधिकाऱ्यांनी, सगळ्या कर्मचाऱ्यांनी निश्चय केला, आता तर 5 मिनिटं कोणीचं उदाहरण नाही। या ठिकाणी एक काय म्हणतात त्याला, एक बाटली पडली पेप्सी, ही बाटली आमच्या कांबळे सरांनी लगेच उचलली, बाजूला ठेवली, बघा किती स्वच्छतेला महत्व आहे। सर्व प्रवाशांनी कांबळे सरांसाठी टाळा वाजला, एका जोरात टाळा वाजला। बघा, स्वच्छतेला महत्व म्हणजे नुसतं सांगून नाही, स्वतः काम केलं पाहिजे, बरोबर आहे। आता बघा, आपल्याला स्वच्छता करायची म्हटल्यानंतर आपल्या आजूबाजूला 2-3 प्रकारचा कचरा पडतो, बरोबर आहे। जो आपल्या घराजवळ आपण भाजीपाला विकत आणतो, केळी आणतो, फळभाज्या आणतो, मग या भाजीपाल्याचा आपण जेवढा भाग तेवढा काढून घेतो आणि भाजीची भेट, भाज्याची भेट सगळे बाहेर फेकून देतो, बरोबर। केळी खातो, साली फेकून देतो, कलिंगड खातो, साली फेकून देतो, बरोबर। आंबा खातो, कोय आणि साली फेकून देतो, चिक्कू खातो, साली फेकून देतो।
हा फेकून दिलेला जो कचरा आहे तो कुजणारा कचरा आहे. म्हणजे आपला झाडाचा पानापासून असू द्या, बरोबर आहे, उसाचा पानापासून असू द्या, हा सगळा कुजणारा कचरा आहे, बरोबर. मग तो आजूबाजूला कितीतरी आपल्या रोज पडतो असतो. होय. म्हणजे नगर परिषद सातारा यांच्या वतीने ठरवलं की आपल्या दारामध्ये घंटागाडी येते. त्या घंटागाडीमध्ये कुजणारा कचरा, न कुजणारा कचरा, बरोबर, ओला कचरा, सुका कचरा असं डिव्हायडेशन केलं. मग सातारा पसरते आणि एका तासामध्ये चालले की माणूस आजारी पडतो, बरोबर. म्हणून या सातारा नगर परिषद ठरवलं की प्लास्टिकचं व्यवस्थापन करायचं असेल तर प्रत्येक नागरिकांनी, प्रत्येक प्रवाशांनी कापडी पिशव्यांचा वापर सुरू केला पाहिजे. कापडी बघा, तुकडोजी महाराजांनी सांगितलं होतं, हात फिरे तिथं लक्ष्मी शिरे, हात फिरे तिथं लक्ष्मी शिरे, हे सूत्राची मानवी खरे, आपले गावची मनुष्य दिसणार नाही, हे केवळ आपण करू शकतो. म्हणून स्वच्छतेला किती महत्व आहे बघा. माणूस बुद्धीच्या जोरावर चंद्रावर गेला, म्हणून कॉम्प्युटर युगाला पाहिजे शोध लावले. म्हणून या बुद्धिमान माणसाला सांगितली आली, बाबा अरे बुद्धिमान तू असून माणसा वागशी किती बेभान, अरे करशी कुठावी वागशी किती सोडणार, करशी कुठावी घाण माणसा वागशी किती सोडणार. जेवया बसला हात नाही दुखला, जेवया बसला हात नाही दुखला, नकात किती घाण, करशी कुठावी घाण माणसा वागशी किती सोडणार, करशी कुठावी घाण माणसा वागशी किती सोडणार. यष्टीत बसला मित्रात बसला, मला तुम्ही विचार करा, यष्टीत असल्यानंतर तिथं पान, तंबाखू, गुटखा, मावा खात पकडी सवय लागली तर तिथं अनेक प्रवासी प्रवास करत असतात, बरोबर. यावर मित्रांना धुरण येते, मित्रांना त्रास होतो. म्हणून एसटीमध्ये किंवा खिडकीतून अजिबात थुंकायचं नाही, परिसरामध्ये कुणी थुंकायचं नाही, हा नियम आहे. तंबाखू खाऊन घ्या, बरीचशी कुठावी घाण माणसा वागशी किती सोडणार, बरीचशी कुठावी घाण माणसा वागशी किती सोडणार. आणि मग आता तुम्ही प्रवाशांनी घरी गेल्यावर काम करायचं. तुम्ही प्रत्येकाने आपापल्या घरी गेल्यावर आपल्या घरामध्ये जी वापरात नसलेली जुनी कपडे आहेत, बरोबर आहे, ती जुनी कपडे बाजूला काढा. आपल्या घरामध्ये बघा जुने साड्या असतात, बरोबर आहे, जुने शर्ट असतात, जुने पॅन्ट आहे, जुन्या धोतर आहे, बरोबर, हे कधी नाही वापरत नाही. मग त्या न वापरत असलेल्या कपड्यापासून तुम्ही कापडाच्या पिशव्या तयार करा, कापडी पिशव्या तयार करा, म्हणजे तुम्हाला कॅरी वापरता येणार नाही, बरोबर आहे. कारण ह्या एखाद्या घरामध्ये समजा 20-25 कापडाच्या पिशव्या तयार केल्या तर तुम्ही कॅरी करून वापरणार नाही. म्हणून त्याच्या घ्यायचं स्वच्छ गाव, सुंदर गाव, क्लीन गाव, क्लीन गाव. स्वच्छतेला किती महत्व आहे, बरोबर आहे. आणि या प्रवाशाने आता बघा, आता एप्रिल आपला हा फेब्रुवारी महिन्यात चालू आहे, होय, वरचेवर ऊन वाढत चाललेलं आहे, बरोबर आहे, तापमान. तर त्या वाढदिवसासोबत सन्माननीय राजेंद्र अहिरे साहेब यांचं आगमन झालेलं आहे. सर्व प्रवाशांच्या वतीनं आदरणीय राजेंद्र अहिरे साहेबांचं आम्ही नगर परिषद सन्मानाच्या वतीने मनस्वी स्वागत करतो. आणि स्वच्छतेला अतिशय महत्व दिलं. झाडं काय लावू द्या, झाडं काय लावू द्या, कारण झाड स्वतः उन्हात थांबतो, आम्हाला सावली देतो, बरोबर आहे. झाड स्वतः पावसात फिरतो, आम्हाला निवारा देतो. एखाद्या फळ असलेल्या झाडाला दगड मारला, बरोबर, दगड दुसरीकडे जातो, आपल्या झाडाला फळ आमच्या हातात येतो. मावली आपल्याला एखाद्या दगड हलवता नको, दगड लागल्या तुझ्या झाडाला शिवी दिल्या का आपल्याला, कधी किती दगड मारा, आपली दगड मारतात तेवढी फळं घेऊन जा, कारण झाडं ही परत करेल. अशी झाडं या आगाराच्या व्यवस्थापन, आगाराच्या परिसरामध्ये आमच्या अहिरे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली लावली आणि म्हणून इथं अनेक प्रकारची आपल्याला सावली बघायला मिळाली, बरोबर आहे. कारण ज्ञानेश्वर महाराजांनी झाडाचं महत्व ज्ञानेश्वरीमध्ये सांगितलेलं आहे. नगरेची रचावी, जलाशय निर्मावी, महावने लावावी ठाई ठाई, जिथं जिथं जागा आहे अशा ठिकाणी झाडं लावा, तेच आपलं ऑक्सिजनचं प्रमाण वाढवणार आहे, बरोबर आहे. बघा आम्ही एसटीनं प्रवास करताना सगळीकडे बघा वाट पाहिल
पण एसटीनच आहे. नीट सांगा. हा. वाट पाहिल पण एसटीनच आहे. एसटीनं का जाईल? हा. एसटीचा प्रवास सुखाचा आहे. सुरक्षित. एसटीचा प्रवास सुरक्षित आहे. बरोबर आहे. आमच्या शाळेतल्या मुलांची सहल जर जायची असेल हा. तर आम्ही सहल एसटीने नेतो. सगळ्या मुलांचा सकाळचा डबा नेण्याची सोय आमची एसटी करते. बघा जी शाळकरी मुलं बाहेर जाऊ शिकतायत हा. ती विना मोफत आमचा डबा मुलांना पोहोचवण्याचं काम एसटी करते. बरोबर आहे. शाळेत आपल्या शिकणाऱ्या लहान वयापासून मोठ्या वयापर्यंतच्या सर्व मुलींसाठी हा. अहिल्यादेवी होळकर मोफत एसटी पास योजना सुरू केली. पास. एसटीने प्रवास सुरू झाला. हा. आमच्या महिलांना 50% तिकिटामध्ये सवलत दिली. बरोबर आहे. एसटीला प्रवास वाढला. हा. 75 वर्षाच्या पुढच्या ज्येष्ठ नागरिकांना हा. तीर्थदर्शन योजना सुरू झाली. हा. एसटीचा प्रवास मोफत सुरू झाला. आणि म्हणून ही सगळी किमया हा. एसटी महामंडळाच्या वतीनं वा वा. आणि राज्यामध्ये आपल्या राज्याचे परिवहन मंत्री हा. सन्माननीय प्रताप सरनाईक यांनी घोषणा केली बरोबर आहे. की स्वच्छ बस स्थानक बाळासाहेब ठाकरे हा. स्वच्छ बस स्थानक स्पर्धा सुरू झाली. वा वा. आणि या स्पर्धेमध्ये हा. या सटाणा बस स्थानकानं हा. बक्षीस मिळवलं. बरोबर. 5 लाख रुपयाचा चेक हा. होता आम्ही ऑफिसमध्ये आता बघितला. वा वा. इतकं चांगलं उदाहरण कुठं असू शकतं. हा. आम्ही अनेक ठिकाणी महाराष्ट्रात गेलो हा. पण इथलं जे बस स्थानक आहे हा. घरासारखी स्वच्छता आहे. वा वा. मंदिरासारखी स्वच्छता आहे. वा. म्हणजे प्रवासी हे दैवत मानून हा. इथल्या अधिकाऱ्यांनी कर्मचाऱ्यांनी तुमची स्वच्छता ठेवलेली आहे बाबांनो. बरोबर आहे. आणि म्हणून तुम्ही इथं प्लास्टिकची पिशवी टाकू नका. हा. प्लास्टिकची बाटली टाकू नका. बरोबर आहे. गुटखा खाऊन थुंकू नका. हा. आणि एसटीतून जाताना खिडकीतून हात थुंकू नका. बरोबर आहे. हेच पवित्र हा. म्हणून हा. एक झाड तुम्ही याकी लावून बाबा हा. एक झाड तुम्ही झाकी लावून निसर्गाचा चमत्कार झाकी बघून निसर्गाचा चमत्कार झाकी बघून हा निसर्गाचा चमत्कार झाकी पाहून हो एक झाड तुम्ही झाकी लावून एक झाड तुम्ही झाकी लावून निसर्गाचा चमत्कार झाकी पाहून निसर्गाचा चमत्कार झाकी पाहून आणि म्हणून 50 मायक्रॉनपेक्षा कमी जाळीच्या प्लास्टिकच्या पिशव्या कोणीही वापरायला नाही. बरोबर आहे. प्लास्टिकला पर्याय म्हणून आता प्रत्येकाने घरी गेल्यानंतर आपल्याची जुनी कपडे बरोबर आहे घरामध्ये टाकाऊ कपडे ही इस्रोचं टाकण्यापेक्षा त्याच्या कापडी पिशव्या तयार करा आणि कापडी पिशव्याचा वापर सुरू करा. निसर्गाचं पर्यावरणाचं रक्षण राखण्यासाठी आम्ही सगळ्यांनी जर एक झाड लावलं सकाळची शोभा वाढली. अजून हवेत गारवा निर्माण झाला. अजून पावसाचं प्रमाण वाढलं. झाडामुळे फुलं फळं ढीक मध मेण दाट औषधं जलमल्याबरोबर पाळणा लाकडाचा किरडी लाकडाची हे कोण मेल्यावर आक्रमण झाला. हे केवळ आम्हाला झाडापासून आणि म्हणून ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितलं होतं जयाचे गळी सोन्याचा पिंपळ अंगी आयुष्याला लावले. म्हणजे एक झाड तुळस पिंपळ आणि औदुंबर वा 4 झाड अशी रात्री आणि दिवसात सुद्धा स्वच्छ आणि शुद्ध ऑक्सिजन देतात. महिलांनी काय करायचं शौचाहून आल्यानंतर साबणाला स्वच्छ धुयायचं. बघा प्रत्येकाला सवय 80% आजार हे केवळ हात साबणाला न धुतल्यामुळे होतात. मग याला काय आपण याला काय नेम दारवाडी कोला पाहुणी कपूर शिरसाळ रोडवे रक्त मोठी नेटा हमान मार्गो भिव्यांत असं साबण वापरू नका. कपडे साबणाने हात स्वच्छ धुतले तरी आमच्या हाताने घाण निघून जाते. बरोबर आहे. म्हणून सगळ्यांनी ठरवायचं तुम्ही एसटीने प्रवास करताय एसटीच्या बाटल्याला स्पर्श केलेला आहे. बरोबर आहे. तुम्ही घरी गेल्यानंतर हात साबणात धुवायचा. बरोबर. त्यानंतर तुम्ही हातामध्ये कुठल्या तरी वस्तू घेतली हात साबणात स्वच्छ धुवायचा. आपला मुलगा मातीत खेळून आलेला आहे त्याला हात साबणाने स्वच्छ धुवायची सवय लावायची. आणि सगळ्यांनी शौचालयात जाऊन आल्यानंतर हात साबणाने स्वच्छ धुतले पाहिजे. मागच्या 4 वर्षामागे आपल्याकडे कोरोना नावाचा महाभयंकर रोग आला. त्यामध्ये ज्याला ऑक्सिजन मिळाला नाही ज्याला व्हेंटिलेटर मिळाला नाही पुरेपूर प्रत्येकाने झाडं लावली. आपण सगळेजण भाग्यवान आहे. कोरोनाच्या 2 लाटा आल्या पण उद्या नागवंडाला चांगली हवा मिळेल का चांगलं पाणी मिळेल का स्वच्छ आणि शुद्ध हवा मिळेल का याची गॅरंटी कोण देते का. बरोबर आहे. आणि म्हणून आपण सगळ्या प्रवासाने संकल्प करायला ज्या ज्या गावामध्ये आपण राहत आहोत त्या परिसरात मिळेल त्या ठिकाणी एक झाड लावून ते जगवलं पाहिजे. वा वा. कारण झाडं हे आमचे मित्र आहेत. झाडे आमचे सगळे सोयरे. बरोबर आहे. एक पूर्ण वाढलेलं झाड आमच्या हवेतलं 2 अंश तापमान कमी करू शकतं. 100 पक्षाला असला ते झाड देऊ शकतं. एक पूर्ण वाढलेलं झाड 100 पक्षाला आसरा देऊ शकतं. 35 लाख रुपये
पण ऑक्सिजन आम्हाला देते झाड. रिसायकलिंग होऊ शकते. कितीतरी कोटी लिटर पाण्याचं रिसायकलिंग करते. आणि महाराष्ट्रामध्ये हा वन विभागाचा नियम आहे. बरोबर आहे. एवढं क्षेत्र आपल्या महाराष्ट्रात आहे हा तिथं 33% क्षेत्रावर झाडं लावली पाहिजे. बरोबर आहे. महाराष्ट्रामध्ये अद्याप ही 20% क्षेत्रावर झाडं लावली. म्हणजे अजून 13% क्षेत्र हे आमचं झाडांना पडलेलं आहे. म्हणून कधी दुष्काळ येतो, कधी अतिवृष्टी होते, बरोबर आहे, कधी संसर्गाची निर्माण होते. म्हणून आपण सगळ्यांनी ठरवायचं नाशिक जिल्ह्यामध्ये गोदावरीच्या पावनभूमीत वसलेला आमचा जिल्हा आहे. अजून आपल्याला आज 20 फेब्रुवारी आता 40 पर्यंत तापमान जावं काय उन्हात उभारा वाटते ना. उद्या आपल्याला मे महिना गाठायला आहे. जर 50 पर्यंत तापमान गेलं तर आमचा प्रवास कसा होणार आहे. बरोबर आहे. म्हणून प्रत्येकाने बरं आम्हाला कृत्रिम ऑक्सिजन कुठल्या दवाखान्यात मिळणार नाही, कुठल्या मेडिकलमध्ये मिळणार नाही. बरोबर आहे. हा ऑक्सिजन केवळ मिळणार आहे तो झाडापासूनच मिळणार आहे. म्हणून या सटाणा बसस्थानकाच्या परिसरामध्ये आपण प्रवासाच्या निमित्तानं रोज येतो. इथले व्यवस्थापक सन्माननीय राजेंद्र शिवाजीराव आहेर साहेब यांनी संकल्प केला, बरोबर आहे, की पहिल्यांदा स्वच्छतेला प्राधान्य. फर्स्ट प्रेफरन्स टू सॅनिटेशन. म्हणजे पहिल्यांदा प्राधान्य कशाला? स्वच्छतेला. आमच्या गांधीजींनी सुद्धा सांगितलं होतं काय म्हणून? सॅनिटेशन इज मोर इम्पॉर्टंट दॅन इंडिपेंडन्स. बघा स्वच्छता ही स्वातंत्र्यापेक्षा महत्वाची. आम्हाला स्वातंत्र्य मिळवायला किती वर्ष झगडावं लागलं, बरोबर आहे. आणि आज स्वातंत्र्य मिळून 75 वर्ष आम्ही अमृत महोत्सव साजरा केला. तरी पण सांगावं लागतं बाबांना तुम्ही कॅरी बॅग वापरू नका, बरोबर आहे. तरी पण सांगावं लागतं तुम्ही गुटखा खाऊ नका, हात स्वच्छ धुवा. ज्या शिवाजी महाराजांनी ज्या 16 वर्षी स्वराज्याचं तोरण बांधलं, ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी 16 वर्षी दिली. शंकराचार्यांनी शंकर भाष्य नावाचा ग्रंथ लिहिला. पण आज आपल्या गावागावातला 16-17 वर्षात तरुण जर बघितला ती कसली टॅचेबल जीन्स पॅन्ट, वर टी शर्ट, रेडकं भागवण्यासारखं प्रत्येक तरुणांच्या तोंडामध्ये गुटखा मावा तंबाखू हे आपल्याला सांगतंय का? म्हणून आपल्याला आयुष्य वाढवायचं असेल तर पहिल्यांदा आपण व्यसनमुक्त झालं पाहिजे, बरोबर आहे. हे आयुष्य पुन्हा मिळत नाही. आणि म्हणून स्वच्छतेला किती महत्व आहे, बरोबर आहे. म्हणून एवढे लाखो रुपये बक्षीस देऊन बाळासाहेब ठाकरे स्वच्छ बसस्थानक स्पर्धा महाराष्ट्रामध्ये हे आणखी बक्षीस त्यांना जास्त मिळावं, बरोबर आहे. 5 लाख 25 लाखापर्यंत मोठीपर्यंत बक्षीस मिळावं. बक्षिसापेक्षा सुद्धा स्वच्छतेची सवय लागणार. आज इथं पडलेली बाटली का अधिकाऱ्याने उचलायची म्हणजे एक कमीपणा नाही. इथं पडलेली मग त्या स्प्राईटची बाटली पडलेली कमी कांबळे साहेबांनी उचलून लगेच डस्टबिन मध्ये टाकली. ही सवय लागली पाहिजे. कारण महात्मा गांधीजी एखादं काम स्वतः करायचे. मी इथं अधिकारी वॉचमॅनला बोलवा उचलायला असं म्हणलं नाही. एक वेळ संपत्ती कमी कमवा, पण ही उद्याची संपत्ती उद्याच्या लेकरावरचं जे संस्कार आहे हे महत्वाचे. म्हणून हाती खराचा झाडू फावड संगतीला, हाती खराचा झाडू फावड संगतीला, चला रे उठा गाव स्वच्छ करू आपला, चला रे उठा गाव स्वच्छ करू आपला, चला रे उठा गाव स्वच्छ करू आपला. रस्त्यावरती साध्या पाणी सोडतात माता भगिनी, रस्त्यावरती साध्या पाणी सोडतात माता भगिनी, समजावून सांगू त्यांना नाही तर पाया पडणे, समजावून सांगू त्यांना नाही तर पाया पडणे. किती वाईट पैसा जातील डॉक्टरला, किती वाईट पैसा जातील डॉक्टरला, चला रे उठा गाव स्वच्छ करू आपला, चला रे उठा गाव स्वच्छ करू आपला, चला रे उठा गाव स्वच्छ करू आपला. अशा पद्धतीनं या सटाणा आगारामध्ये बसस्थानकावर सन्माननीय आहेर साहेब, सन्माननीय गोसावी साहेब, कांबळे साहेब यांच्या सर्व टीमनी नगर परिषद सटाणा यांच्या वतीने होणारा कार्यक्रम इथं घेण्याची परवानगी दिली. नगर पंचायत नगर परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सन्माननीय लक्ष्मण राठोड साहेबांच्या मार्गदर्शनाखाली कालपासून आम्ही या शहरामध्ये बऱ्याच ठिकाणी कार्यक्रम सादर केलेले आहेत, बरोबर आहे. आज काही शाळांमध्ये हायस्कूलमध्ये आम्ही हा कार्यक्रम सादर करणार आहोत. तर सगळ्या प्रवाशांना आमची विनंती आहे, स्वच्छतेला फार महत्व द्या. तुमची वैयक्तिक स्वच्छता, सार्वजनिक स्वच्छता आणि सगळ्यात महत्वाचं आमच्या एसटीची स्वच्छता. नवीन नवीन गाड्या आपल्याकडे येतात, बरोबर आहे. आणि ती स्वच्छता आपण जर राखली तर एसटीचं आयुष्य वाढणार आहे आणि एसटीचा प्रवास सुखकर होणार आहे. गेल्या 2 वर्षामध्ये ज्येष्ठ नागरिक असतील, आमचे तरुण असतील, या तरुणांसाठी स्वच्छ आणि सुरक्षित प्रवास सगळ्यांनी म्हणायचं. काय म्हणायचं? वाट पाहिजे पण एसटीलाच जाईल, वाट पाहिजे
येतीलच आहे. एवढंच तुम्हाला आवाहन करतो आणि पुन्हा एकदा सन्माननीय अहिरे साहेबांच्या चिंच या ठिकाणी आभार मानून करतो. जय हिंद, जय भारत. आजच्या बाळासाहेब ठाकरे स्वच्छ सुंदर बसस्थानक अभियानाच्या पार्श्वभूमीवर सोबतच नगर परिषद सटाणा यांच्या संयुक्त विद्यमानं आपण पूर्वापार प्रल्हाद दादांच्या अभंगामध्ये ऐकत आलो. मंगळवेढे भूमी संतांची, त्या मंगळवेढ्यावर येडवेकर गुरुजी आणि बिदरकर गुरुजी यांचा एक कलासंच राज्य परिवहन महामंडळातील सर्व महाराष्ट्रभरातील आगारांमध्ये आणि सोबतच शाळांमध्ये, संस्थांमध्ये, नगरपालिका, नगरपंचायत क्षेत्र जेवढे आहेत त्या सर्वांमध्ये स्वच्छतेच्या जनजागृतीसाठी एक अतिशय सुंदर मोलाचा उपक्रम सर्व आपल्या ग्रामीण भागातील जनतेला समजेल असं त्यांच्या कलापथक संचाचं इथे मनपूर्वक आभार व्यक्त करतो. आणि निश्चितच आजच्या कार्यक्रमामुळे राज्य परिवहन सटाणा आगाराच्या परिसरामध्ये या परिवहन सेवेचा लाभ घेण्यासाठी जी प्रवासी माता बंधू भगिनी येतात त्यांनी निश्चितच त्याचा लाभ घ्यावा, यातून बोध घ्यावा आणि आपलं सटाणा बसस्थानक स्वच्छ आहेच, या पुढे देखील ते अजून कसं स्वच्छ होईल या अनुषंगानं सगळ्या प्रवाशांच्याकडून सहकार्य आम्हाला मिळावं अशी अपेक्षा व्यक्त करतो. या बाळासाहेब ठाकरे स्वच्छ सुंदर बसस्थानक अभियानाच्या माझ्या सर्व प्रवासी माता बंधू भगिनींना, माझ्या सगळ्या कर्मचाऱ्यांना खूप साऱ्या शुभेच्छा देतो. सटाणा नगर परिषदेचे माननीय मुख्याधिकारी साहेब, त्यांचा सर्व एकत्रित स्टाफ, या सगळ्यांचा मी मनपूर्वक आभार व्यक्त करतो. आणि एक छोटेखानी सत्कार आमच्या राज्य परिवहन सटाणा आगाराच्या तर्फे या सर्व कलासंच पथकाचं मी इथे स्वागत करतो, मी एक सत्कार करतो. धन्यवाद. Thank you.